नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा कलाल तुमचे मनीषा कलेक्शनमध्ये स्वागत करते। मी आज या साडीचा लाईव्ह घेऊन आलेली आहे। बघा, सिंपल आणि सोबर ही साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। या फॅब्रिकमध्ये मी तुम्हाला यामधील कलर शो करते मैत्रिणींनो। हा बघा, मरून कलर या कॅटलॉगमध्ये एकदम सुपर कलर आलेले आहेत मैत्रिणींनो। बघा, हा पेट्रोल नाही ब्ल्यू कलर आहे मैत्रिणींनो। हा आहे पिंक कलर आणि हा आहे पेट्रोल ब्ल्यू कलर। यामध्ये पूर्ण 6 कलर आहेत आणि हा मी जो वेअर केलेला हा पण अवेलेबल आहे। आणि हा एक आहे वाईन कलर। मी आता तुम्हाला हा वाईन कलर ओपन करून दाखवते मैत्रिणींनो। बघा, साडी किती सुंदर आहे मैत्रिणींनो। ही बघा, ही पुढच्या साईडला आहे बॉर्डर आणि ही बॅक साईडला आहे। एकदम फिनिशिंग आहे मस्त मैत्रिणींनो, बघून घ्या। आणि तुम्हाला डिझाईन पण जवळून शो करते। हा आहे बीपी पोर्शन। बघा, 80 सेंटीमीटरपेक्षाही मोठा आहे मैत्रिणींनो। आणि ही आहे साडीची लेट बघून घ्या, खूप लांब आहे, माझी इथपर्यंत येते। म्हणजे कितीही उंचाई म्हणजे फ्रेंड्स असली तर तिला ही साडी होऊन जाईल, कोणताच प्रॉब्लेम येणार नाही। आणि साडी फुगत नाही, काहीच नाही, बघून घ्या। साडी थोडीशी फुगणार नाही मैत्रिणींनो। आणि हा आहे पदर। साडीची प्राइस 570, ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे। आणि तुम्ही बुकिंग नंबरवर जाऊन ही साडी बुक करू शकता। मी अगोदर केलेली आहे वेअर, तरी पण मी तुम्हाला करून दाखवते मैत्रिणींनो। अगदी 2 मिनिटात वेअर केल्या जाईल अशी साडी आहे मैत्रिणींनो। खूप एकदम सिंपल आणि सोबर। यावर ही जी डिझाईन आहे पूर्ण साडीवर येणार आहे। ही व्हाईट, हे प्रिंट नाही आहे, निघणार नाही आहे, प्रिंट नाही आहे मैत्रिणींनो, बघून घ्या। तुम्हाला ही साडी मी पूर्ण समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो, बघून घ्या। खालच्या साईडनी ही मोठी बॉर्डर येईल आणि ही वरच्या साईडने अशी छोटी बॉर्डर येईल। ही आहे फ्रंट साईड आणि ही आहे बॅक साईड। आणि साडी एकदम खूप लांब लचक अशी आहे। आता मी हे इमेज तुम्हाला शो करणार आहे। बघा मैत्रिणींनो, पूर्ण बघून घ्या, एकदम जवळून तुम्हाला शो करून दाखवते। यामध्ये इयरिंग सुद्धा येणार आहेत। आणि ही बघून घ्या, ही सर आहे। या इमेजची प्राइस 350 आहे मैत्रिणींनो आणि 370 ही ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार। पेंडेंट पण एकदम खूप सुंदर आहे मैत्रिणींनो, बघून घ्या। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मैत्रिणींनो। धन्यवाद।